हर्षवर्धन सकपाळांची पुन्हा जीभ घसरलेली आहे। भाजपाने पैसा फेक तमाशा देख सुरू केले असं वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सकपाळ यांचं हे वक्तव्य, त्यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकीत 3 खून झालेले आहेत। सोलापूर, अकोट आणि खोपोली या 3 ठिकाणी जे झालेले खून आहे ही आसुरी जी राजकारणाची सुरुवात आहे। तर बदलापूरला पॉस्को आणि बलात्काराच्या एक गंभीर आरोपामधले जे आरोपी आहेत नवे तर तेच मुख्य सूत्रधार आहेत असं सगळं गावाला माहीत असणारा जो व्यक्ती आहे त्यालाच ते ऑप्शन मध्ये मेंबर घेतात। याचा अर्थ काय आम्ही असं म्हणायचा का की भारतीय जनता पार्टी आता बलात्कार जनता पार्टी झाली आहे? लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावर वाद झालेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर भडकलेत। काँग्रेस योजनेत अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप आहे। योजनेमुळे आचारसंहितेचा कोणताही भंग होत नाही। निवडणूक आयोग सुरू असलेली योजना बंद करणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच। ज्या ठिकाणी काँग्रेस आली लाडकी बहीण योजना बंद झाली। महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला, हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टाने त्याला हाकलून दिलं। आता मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीचे पैसे जाणार, त्या ठिकाणी रोडा आणला। शेवटी काँग्रेसचं धोरण महिला विरोधी आहे। आधीपासूनच काँग्रेसचं ब्लड महिला विरोधी आहे। काँग्रेसने कधी आमच्या लाडक्या बहिणीला साथ दिली नाही। लाडक्या बहिणीच्या अनुषंगानं आम्ही अनुदान थांबवत आहोत अशा प्रकारचा एक हास्यास्पद आरोप आमच्यावर भाजप करते आहे। त्याच्यात थांबवण्याची गरज नाही। उलट काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी द्या आणि लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,100 रुपये करू असं आपण सांगितलं होतं। ते 1,500 रुपये द्या। आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे कुठे थांबवा म्हणत नाही। द्यायचे होते तर ते आधीच का दिले नाही हा प्रश्न अलबत्त आपल्या ठिकाणी आहे। पुण्यामध्ये अजित पवारांनी जाहीरनाम्यातून पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील मुलाखतीदरम्यान अजित पवारांच्या या घोषणेची खिल्ली उडवली आहे। तर आम्ही अभ्यास करूनच घोषणा केली अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। टर्की तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते। तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। मी अनाउन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाउन्स करायला? ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो। पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू। जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार। कारण का ती जी अनाउन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे। आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे, त्याची अंमलबजावणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।